तर रामराम मंडळी, एक जनरेशन फार्मिंग म्हणून मी अमरकडे तुमचं स्वागत करतोय। 2-3 दिवस झाले दो पाऊस पडतोय आणि टोमॅटोवर असं पाणीच असते। त्याच्यामध्ये आपण दोन पर्याय करू शकतो। जर पाणी उघडलं नाही तर डस्टिंग करू शकतो, जसं आपल्या डोळ्याला डस्टिंग केली होती। आणि दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला फवारण्या काढावं लागणार आहे। तर चला पटापट माहिती करून घेऊया की आपल्या डस्टिंग मध्ये काय काय ऑप्शन आहेत आणि फवारण्यामध्ये काय काय ऑप्शन आहे। चला तर डस्टिंग मध्ये पहिला ऑप्शन आहे तुम्ही मॅनकोजेब 500 ग्राम प्लस कार्बेंडाझिम 500 ग्राम घेऊ शकता। दुसरा ऑप्शन आहे अँट्रागोल 500 ग्राम प्लस कार्बेंडाझिम 500 ग्राम घेऊ शकता, म्हणजे एक सिस्टमॅटिक आणि एक कॉन्टॅक्ट। तिसरा पर्याय रोको घेऊ शकता। रोको तुम्ही 750 ग्राम प्लस मॅनकोजेब पावशर घेऊ शकता, किंवा मॅनकोजेब अर्धा रोको अर्धा घेऊ शकता। हे झालं तिसरा ऑप्शन। चौथा ऑप्शन आहे जर फुलात नसेल तर आपलं वेटेबल सल्फर पावडर आहे ती गंध 80% वाली पावडर ती 500 ग्राम घेऊ शकता। हे झालं डस्टिंगचे पर्याय। आता फवारणी कोणती काढून घ्यायची पाऊस उघडल्यानंतर, तर फवारणीचा पहिला ऑप्शन आहे मॅनकोजेब प्लस मेटॅलेक्झिल, म्हणजे आपला रेडोमिल गोल्ड येतो त्या टाईपचं कोणतेही तुम्ही घेऊ शकता। कॉम्बिनेशन 25 ग्राम ना अधिक इमॅमेक्टिन बेंझोएट 20 ग्राम अधिक पेंथोएट म्हणजे फेंडॉल येतं ते 40 ml आणि 25 ml कासुबी, असे 4 कंटेन एकत्र करायचे आणि सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचा। हा झाला पहिला ऑप्शन। आणि दुसरा जर जास्त जर तुम्हाला करपा वगैरे वाटला किंवा असं भीती आहे की प्लॉट हातातून जाऊ शकतो, तर टॉप बुरशीनाशक आपलं BSFचं जांप्रो 25 ml घ्या। त्याच्यामध्ये 25 ग्राम कवच टाका अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन टाका। त्याच्यामध्ये एका पुढीत 2 पंप करा स्ट्रेप्टोसायक्लिनच्या, आणि एखादं बेस्ट कीटकनाशक तुम्ही निवडून सिलेक्ट करा। अशा प्रकारे जर आपण या दोन्हीपैकी एक फवारणी किंवा दोन्ही फवारण्या 5 दिवसाच्या अंतराने घ्या आणि 2 डस्टिंग काढा। डस्टिंग केव्हा करायची असते? जेव्हा पाऊस पडतो सकाळी आणि झाडावर ओलं असतं तेव्हा डस्टिंग करायची, आणि पाऊस उघडून गेल्यानंतर जर आपल्याला गॅप भेटला 4-5 घंट्याचा तर फवारणी करायची। जर असं वाटत असेल की गॅप भेटत नाही, दोन्ही ते गॅप भेटल्यानंतर करायचं, डस्टिंग असो किंवा फवारणी असो। दोन्ही जवळपास 3 ते 4 घंट्याचा पाण्याचा रेन फेस्ट टाइम भेटला पाहिजे, म्हणजे फवारणी किंवा डस्टिंग झाल्यानंतर 4-5 घंटे त्याच्याहून गेले पाहिजे। आणि जर चालता वगैरे नसेल तर डस्टिंग करा, मग ते सोपं जातं डस्टिंग करायला। तुम्ही चॉईस करा, तुम्हाला चॉईस दिल्यात मी। चारही ऑप्शन बेस्ट आहे डस्टिंगचे आणि दोन्ही फवारण्याचे ऑप्शन बेस्ट आहे। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि इमर्जन्सी मी नेहमीच व्हिडिओ टाकणार आहे। तर सध्या पाऊस चालू आहे, आपले प्लॉट वाचवा, टोमॅटोचा भाव वाढणार म्हणजे वाढणार। मी नेहमी सांगतो, तुम्हाला सांगितलं होतं वाढणार होते वाढले होते, मधात सांगितलं होतं पडणार होते पडलेत, आता परत भाव वाढणार आहे। म्हणजे तुमचे हे जे आता जसे टमाट्यावर शेंड्या गोट्यावर टमाटे दिसत आहे हे टमाटे भावात येतील। असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी। धन्यवाद, राम राम।